नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आज 29 एप्रिल बुधवार. सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला. पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,000 रुपये इतका आहे. तर आज चांदीचा भाव 2,47,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय. आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा. तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन. आजची पहिलीच बातमी पुण्यातून. पुण्यात ड्रग्ज तस्करी विरोधात मोठी कारवाई. 18 लाखांचा एमडी जप्त, 19 आरोपींना बेड्या. या विशेष मोहिमेत 13 गुन्हे दाखल करत 290 ग्रॅम एमडी केलं जप्त. वाघोली, खराडी आणि लोणीकंद परिसरातून उच्च शिक्षित तरुण या तस्करीमध्ये सामील असल्याचं समोर. अकोला आणि अमरावतीत तापमान 45 डिग्रीच्या घरात. सध्या अमरावतीमध्ये 42.5 ते 45 डिग्री तापमान, नागपूरमध्ये 44.2 तर पुण्यात 41 डिग्री तापमानाची नोंद. हवामान विभागानं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 14 जिल्ह्यांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे उष्माघातानं या भागात आतापर्यंत 3 जणांचा बळी केलाय. धुळ्यात अवघ्या 12 तासात गहाळ झालेलं 15 तोळे सोन्याची बॅग जी आहे त्याचा शोध लागलाय. देवपूर पोलिसांकडून प्रामाणिक रिक्षा चालकाचा सत्कार करण्यात आलाय. अशोक पाटील हे एका ई रिक्षामध्ये आपले बॅग विसरले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षा चालक मुस्तफा अन्सारी यांचा तातडीनं शोध घेतला आणि विशेष म्हणजे या रिक्षा चालकानं सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे ती सोन्याची बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अमरावतीत राणा दाम्पत्याकडून एक अनोखा उपक्रम. यावेळी आमदार रवी राणा आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये तलाव परिसरामध्ये श्रमदान करण्यात आलं. कचरा, गवत आणि झुडपं हटवत परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती बघायला मिळाली. बीड मधल्या मस्साजोग पोटनिवडणुकीकडे राज्याचं लक्ष. बीड जिल्ह्यात 27 ग्रामपंचायतीच्या 31 जागांसाठी हे मतदान. यामध्ये 12 सरपंच आणि 19 सदस्य पदांचा समावेश. 59 मतदान केंद्रांवर सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान पार पडलं. केज तालुक्यातल्या मस्साजोग सरपंच निवडणुकीकडे मात्र सर्वांचं लक्ष. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतले स्वरूपानंद देशमुख हे उमेदवार आहेत. सोलापुरात बार्शी इथल्या भगवंत मंदिराला तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जासाठी हालचालींना वेग. शासकीय महापूजेबाबत निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे होणार पाठपुरावा. पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका मानसिक अस्वस्थ आणि नशेत असलेल्या तरुणानं हाय टेन्शन वीज खांबावर चढून मोठा गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना. सुमारे 2.5 तास हा थरार चालला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाला सुखरूप खाली उतरवलंय. छत्रपती संभाजीनगरात औराळा ते हिंगणा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात वाहन थेट रस्त्याच्या खाली कोसळल्याची घटना. अपघातग्रस्त वाहनातले नागरिक छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी. या दुर्घटनेमध्ये काही जण गंभीर जखमी. लोणावळा खंडाळ्यामध्ये टॅक्सी चालकांचा संताप उफाळला. लोणावळा खंडाळ्यात टॅक्सी चालकांचा 1 मेला चक्का जामचा इशारा. बेकायदेशीर ऍप वर आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक आणि मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक. 3 दिवसांच्या साखळी आमरण उपोषणाला सुरुवात. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून तक्रारी करून सुद्धा प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई नाही. त्यामुळे स्थानिक चालकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर. सोलापुरात बार्शीचं ग्रामदैवत श्री भगवंत प्रगट दिन उत्साहात साजरा. दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. मंदिर परिसर फुलांनी सजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न. पिंपरी चिंचवड मधल्या चाकणमध्ये घरकुल योजनेच्या साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. चाकण इथल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकाम साईटवरून तब्बल 20 लाख रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम शटरिंग प्लेट्स चोरणाऱ्या टोळीला चाकण उत्तर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. या कारवाईमध्ये पोलिसांनी 4 मुख्य आरोपींसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या 3 व्यक्तींना सुद्धा घेतलं ताब्यात. एकूण 31,10,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इसारवाडी शिवारात मोठी पाणी गळती. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं लाखो लिटर पाणी वाया. 2500 मिमी व्यासच्या या जलवाहिनीवर वॉल्व दुरुस्तीचं काम सुरू असतानाच वॉल्व अचानक सरकल्यानं ही दुर्घटना घडलीय. सध्या स्थानिक प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू आहे.
कोल्हापुरातही नाशिक आणि अमरावती सारख्या प्रकरणांची पुनरावृत्ती. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अनेक युवतींवर अत्याचाराचं प्रकरण पुढे. तरुणींचे अश्लील व्हिडिओ करून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. शाहिद सनदे याला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे, तर त्याचा साथीदार शाहरुख देसाई याचा कोल्हापूर पोलिसांकडून शोध सुरू आहे. दोघांवर सुद्धा हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. कोल्हापुरात पुलाची शिरोली इथं शाहिद सनदे या युवकानं अनेक मुलींवर केलेलं अत्याचार प्रकरण चांगलंच तापलंय. शिवसेना ठाकरे गट याबद्दल आक्रमक झालंय. नराधमांच्या घरावर बुलडोजर फिरलाच पाहिजे, अन्यथा ऑपरेशन लंगडा हातात घेऊन नराधमांना लंगडा करायचा कार्यक्रम करू. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांचा इशारा. कोल्हापुरात शिरोली इथल्या लॉजवर अत्याचार करून ब्लॅकमेल करत असलेल्या शाहिद सनदे या युवकाला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे. 15 मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवल्याचा प्राथमिक आरोप शाहिदवर आहे. याबद्दल अधिकृत स्पष्टता अद्याप पोलिसांकडून आलेली नाही. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात आंदोलनाची तयारी सुरू होती. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वाद निर्माण झाल्यानंतर बुलढाण्यात विविध संघटना मोर्चा काढणार होत्या. मात्र जिजामाता स्टेडियम परिसरामध्ये 2 गट आमने सामने आल्यानं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केले. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झालीय. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत राहा हे नवराष्ट्राचं वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.